तर मंडळी बोलूया पुढच्या कार्यक्रमाकडे. मी परवाच एक मस्त ऐतिहासिक चित्रपट बघितलाय, छावा. तुम्ही बघितलाच असेल ना? अर्थात पाहायलाच हवा, कारण छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज यांसारखे राजे आपल्या महाराष्ट्रात जन्माला आले हे केवळ आपल्या सगळ्यांचं मोठं भाग्यच आहे. आणि ते तुमची माझी माय बोली मराठी बोलायचे हे त्याहून जास्ती अभिमान असतो. अहो, ज्या काळात राज्यकारभार फारसी भाषेत चालायचा त्या काळात महाराजांनी पुढाकार घेऊन मराठीतून राज्यपत्रे, व्यवहार, आदेश द्यायला सुरुवात केली. इतकंच नव्हे तर फारसी ते मराठी हा शब्दकोश तयार केला, म्हणजे केवळ राज्यच नाही तर भाषेचाही. आणि म्हणूनच मराठी माणूस म्हटलं की सर्वांच्या डोळ्यांसमोर पहिली प्रतिमा येते ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कारण हे केवळ एक नाव नाहीये, तर तो महाराष्ट्राला एकत्र बांधणारा एक धागा आहे. तर आता महाराजांच्या जीवनातील एक प्रेरणादायी प्रसंगाचं नाट्य रूपांतर घेऊन येत आहेत आपल्या MMK मधील कलाकार शुभम आणि संजीव जोशी. तेव्हा मंडळी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आणि त्याआधी एकदा जोरदार गर्जना होऊन जाऊ दे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. नमस्कार. शिवाजी महाराजांनी शक्ती आणि युक्तीच्या सहाय्याने शाहिस्तेखानावर कशी मात केली ते फतेह शिकस्त या लघुनाटिकेतून आपणासमोर सादर करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. शाहिस्तेखान पुण्यामध्ये लाल महालात तळ ठोकून बसला होता. छत्रपती श्री शिवाजी महाराज पन्हाळ्यावर सिद्धी जोहारच्या वेढ्यात अडकले होते. शाहिस्तेखानाची माणसं पुण्यात आणि वेशीवर अक्षरशः धुमाकूळ घालत होती. सर्वत्र गाठो आणि अत्याचार चालू होते. या संकटातून वाचण्यासाठी जिजाऊंनी राजगडावर सर्वांच्या वतीने आई जगदंबेला कारण म्हटलं. आई जगदंबेचा गोंधळ मांडला.
राजा तुम्ही पन्हाळ्यावरून सुखरूप आला असाल. आऊसाहेबांना आम्ही सगळे वाटेवर डोळे लावून बसलो होतो. आई भवानीचीच कृपा झाली. होय नाही, आई भवानीचा आशीर्वाद आणि तुम्ही सगळे पाठीशी असताना आम्ही सुखरूपच असणार. वाईट बाबते फक्त यासाठी की बाजी प्रभू देशपांड्यांना आपलं रक्त सांगावं लागलं. कतून पावन केली त्यांनी मोठ खिंड. जगदंब जगदंब जगदंब. अहो राज, तुमचं जीव म्हणजे उभ्या महाराष्ट्राचा जीव आहे. तुमच्यासाठी काय पण करू. पण राज, एक वंगाळ बातमी आहे. बोला. राज, तो शास्त्र खान पुण्यामध्ये आपला लाल माल घेऊन बसलाय आणि नुसता हा बघतोय. नाही, आमच्या कानावर आलाय ते. त्या खानाचा बिमोड करायलाच पाहिजे. पण त्यासाठी आपल्याला आधी सगळी माहिती गोळा करायला पाहिजे. बरोबर राज, तयारीला लागूया. चला चला राजा. श्री छत्रपती शिवाजी महाराज माहिती काढण्यासाठी आपली खास माणसं खानाच्या आजूबाजूला ठेवली आणि स्वतः पण त्याच्यावर नजर ठेवली. इकडे खान स्वतःच्या ताकदीवर खुश होता आणि दरबारात मोठमोठ्या सरदारांना घेऊन आरामात बसला होता. तर कलम खानाला एका खास कामासाठी बोलावण्यात आले. खानाचा मनसुबा होता की कोकणामध्ये उतरून सर्व कोकण आपल्या कब्जात करायचे आणि एकदा का कोकण आपल्या ताब्यात आले की शिवाजीची ताकद एकदम कमी होईल आणि तो शरण येईल. शाहजहान खानाचा कर्तलब खानावर फारच विश्वास होता. यापूर्वी कर्तलब खानाने अनेक मोहिमा यशस्वी करून दाखवल्या. कर्तलब खान हे काम नक्कीच करणार त्याची शाहिस्ते खानाला खात्रीच होती. शाहिस्ते खानाबरोबर कर्तलब खानानेही दरबारात प्रवेश केला. शास्त्र खान नाम है हमारा, जानते हो इसका मतलब? शाह की सल्तनत जिसके दम पे है वो करतलब खान. तुम्हें जितने आदमी चाहिए ले जाओ, जितना पैसा चाहिए वो ले जाओ. वो सिवा का ऐसा मजा चखाएंगे कि वो रेंगता हुआ हमारे कदमों में गिर पड़ेगा. हमें बादशाह आलमगीर ने खास मकसद से भेजा है, सिवा को खत्म करने. आदाब हुजूर. देखिए, मैं यूं गया और यूं आया. मेरे लिए ये तो बायहात का खेल है. इंशाअल्लाह कोंकण अब हमारा होगा. बहुत खूब, बहुत खूब. इंशाअल्लाह बहुत खूब. जहां मेरी सोच तो सिवा से बहुत आगे है. अच्छा, जरा हम भी तो समझे, क्या सोच है तुम्हारी? हुजूर, मैं लोनावला से कोंकण में उठूंगा, कुलबंडा घाट से. हाँ, बेवकूफ मत बनो. वो तो बहुत मुश्किल का रास्ता है. तुम वो आसान का रास्ता क्यों नहीं लेते? यही तो चाल है मेरी हुजूर. सिवा समझेगा कि हम आसान का रास्ता लेंगे. और वो तुम्हारा वहां इंतजार करता बैठेगा और तुम कोकण काबिज कर चुके होंगे. बहुत खूब, बहुत खूब. अगर ऐसा हुआ मैं करतलब खान तो बड़े इनाम के हकदार होंगे तुम. इंशाअल्लाह खुदा मदद करेगा. चलो निकलो.
श्री छत्रपती शिवाजी महाराज तर यांचेही बाप. त्यांनी हा करतलब खानाला कोंडीत अडकवलं. करतलब खानाने लोहगड, विजापूर हे शिवाजीच्या ताब्यातील किल्ले पार केले, परंतु महाराजांनी मुद्दामच इथे त्याच्यावर हल्ला केला नाही. करतलब खानाला त्यांनी उंबरखिंडीत गाठले आणि त्याचा पुरता बिमोड केला आणि करतलब खानाकडून अतिशय मोठ्या प्रमाणात मंडळी वसूल करून त्याला मुद्दामच जिवंत सोडले. लानत है तुम पे, लानत है करतलब खान. क्या सोचा था करतलब खान, हमारी इज्जत मिट्टी में मिला के आ गए. खुद को बड़ा सूरमा समझते थे, सारा खजाना लुटा के आ गए. माफी हुजूर, माफी. हमसे बड़ी भूल हो गई. हम ये महत्वपूर्ण को समझ नहीं पाए. इलाका जंगल डरावने हैं और हमें बात दे गए. क्या सोचा था हमने और क्या हासिल हुआ तुम्हारी वजह से. निकम में बुजदिल कहेंगे, वो सीवा से हार गए. सीवा है वो, सीवा. वो जंगल का बादशाह है, उसे आसानी से मत लीजिए हुजूर, वरना वो यहाँ भी आ जाएगा. और खामोश, जबान को लगाम दो. निकल जाओ मेरी नजरों के सामने से, तबाह हो जाओ. अब हमें कुछ ऐसा करना पड़ेगा कि वो सीवा को गुस्सा आएगा और वो गलती कर बैठेगा. इसके किसी अपने सरदार का सिर काटेंगे और उसे नजराना पेश करेंगे. हमें नामदार खान से मिलना होगा. नामदार खान. शाहिस्ते खानाने नामदार खानाची भेट घेतली आणि एक योजना आखली. खरं तर खान आता पुढचा अस्वस्थ झाला होता, मनातून थोडा घाबरला नव्हता. सर्व बाजूनी त्याला वाईट बातम्या मिळत होत्या. त्याचे सरदार कुठे ना कुठे शिवाजीच्या मावळ्यांकडून शिकस्त खात होते. खानाचा संयम सुटत चालला. त्यांनी हुकूम सोडला आणि शिवाजीच्या एका सरदाराचे मुंडके उडवले. एका पेटीमध्ये ते मुंडके घालून राजगडाच्या पायथ्याशी शिवाजीला भेट म्हणून पाठवले. त्याचा इरादा होता की शिवाजी ते पाहून अस्वस्थ होईल, क्रोधाने चिडूनच ऐकाच आपल्याकडे येईल आणि आपल्या सापड्यात सापडेल. राजगडावर शिवाजीकडे तो तोफा घेऊन नाही पाणावलेल्या डोळ्यांनी आणि क्रोधाने पेटून आले. नाही या और राजा त्या खानानं हे असं पाठवलं आपल्याला. राजा त्या मुरताड खानानं हे असं भेट आपल्याला पाठवले. आपल्या एका सरदाराचं डोकं कापून आपल्याला पाठवलंय. राजा खूप झालं. बजगदम. नाही, खूप झालं हे. आता त्या खानाला म्हणो की स्वराज्याकडे वाकड्या नजरांनी बघणाऱ्यांचे डोळे काढून हातात देऊ आम्ही. त्या खानाला त्या धडा शिकवलंच पाहिजे. होय राजा, आता धडक घुसू आणि चित्त गाडू त्याला. और राजा कोयाजीराव, तानाजीराव आमचे सगळ्यांचे हात शिवशिवाय लागले. तुम्ही फक्त आज्ञा द्या राजा, आज्ञा द्या. नाही, तुम्हाला काय वाटतं आमचं रक्त नसेल का तापत? आमची भवानी तलवार आम्हाला बोलवती आहे, पण सगळी युद्ध फक्त ताकदीच्या जोरावर जिंकायची नसतात. राजा, खरंय तुमचं म्हणणं. तो खान त्याचा फौजफाटा लय मोठा आहे. आपल्याला सबुरीचा युक्तीचा मार्ग घ्यावा. राजा, तुम्ही मागे सांगितलं परीस लाल महालातली सगळी माहिती मी आणली आहे आणि हा नक्षा पण आणलाय बघा. शब्बास नाही जी, शब्बास. एक काम करा, चिमणाजी आणि बाळाजी देशपांड्यांकडून हा नकाशा नीट तपासून घ्या. या इथून जिन्यानी वर जायला वाट आहे खानाच्या शयनगृहाकडे.
राजा मी बोललो त्यांच्याशी. इथे खानानं नवीन बांधकाम केलं आहे. एक भिंत बांधली आहे, पण बांधकाम अजून कच्चं आहे. ती भिंत पाडू आणि इथे घुसू. ठीक नाही ठीक, पण पुढची तयारी वाड्यात घुसण्याची आणि नुसत्याची. होय राजा. म्हणजे आजच्याला खानाच्या मुलाचं जश्न आहे. आपण आज रातच्यालाच घुसायचं वरातीच्या माणसात मिसळून. तुमच्या संगतीला तानाजी चिमणाची मंडळी आहेत आणि जेथे बांधल नदीच्या पलीकडे घोडं तयार ठेवतील. पालकर मोरोपंत कोंढाण्याच्या वाटेला असतील. आपल्याला तिकडनंच निसटायचं आहे. राजा महालाच्या आतल्या बाजूची थोडी तयारी बघून येऊ का? हा राजा, या तुम्ही जरा राजा. या नाही, आता मी माझं सर्व मावळ्यांना सांगतो. गड्यांनो, आता काही वेळातच सूर्यनारायण अस्ताला जाईल. काळोख होईल, अंधार पसरेल. पण या अंधारातच तुमच्या तलवारींच्या विजा लखलखल्या तर हीच रात्र इतिहासात सोनेरी अक्षरात नोंदवली जाईल. आपल्या मराठी मातेचे किंकाळे ऐकू येतात का तुम्हाला? नीट कान देऊन ऐका. त्यामध्ये माझ्या पुतांनो, तुम्ही असतानाही आपला शत्रू माझ्या छातीवर पाय ठेवून थयथया नाचतोय आणि तुम्ही हे सहन करता नाही. आज जगाला हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे की आमची सहन करण्याची मर्यादा आता संपली. मी थेट घुसणार आणि गरीब तोडणार. हा 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 हा. लाखांचा साहित्य खानाच्या लाखांच्या सैन्याला महाराजांची फक्त 90 माणसे मान देणार होती. नाईक आणि मातब्बर मंडळी गनिमी ताब्याने शत्रूला मुली देणार होती आणि काकडचा घाट त्यांची वाट पाहत होती. इकडे साहित्यकार पुरता थकला. खानाचा मुलगा त्याला धीर देण्यासाठी आणि मदतीसाठी आला. त्याच्यासाठी मोठा गाण्या बजावण्याचा कार्यक्रम असला. जश्न का मौसम शाही लेखनाच्या आयुष्यात काळोख मोठी त्या विचारायला काय काळच येणार होता. योजनेप्रमाणे महाराज आपल्या सरदारांबरोबर महालात घुसले. क्या चल रहा है सब? हाँ, कौन है? क्या चल रहा है? अरे तुझा बाप आलाय. हाँ, कौन हो तुम? अरे सिंहवाली वादळ यांना मी कोणी सांगावं लागत नाही, पण तुझ्यासारखा मूर्खाला सांगतो. मीच शिवाजी. या अल्लाह, धोखा. सीमा यहाँ कैसे? तूच ना तो शाहिस्ते खान. हाँ, मैं हूँ शास्ता खान. आता बोलायला तयार हो. तूच ना तो आमची तेवढंच होता. तूच ना तो इकडच्या आमच्या जनतेला त्रास देणारा. अरे तूच ना तो डरपोक. अरे बियात लपून काय बसतो? या समोर. राजा लवकर चला, बिगुल वाचलाय. आपल्याला लिस्ट हवं. होय नाही, खानाचा काळ हलवता पण वेळ आली नव्हती. खानाचे 3 बोट छाटली गेली पण खान वाचला. चला. श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीप्रमाणे मोहीम मांडली आणि खड्डे शिस्त केली. 3 वर्ष पुण्यात तळ ठोकून बसलेला खान ह्यामुळे 3 दिवसात पुणे सोडून गेला. पुन्हा एकदा स्वराज्याचा उषट काल झाला. स्वराज्य तोरण चढले. खरा स्वधर्म हा तुला जरी काळ कठीण झाला तरी
गरजती तोफान से झुंझुने मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे स्वराज्य तोरण चढे गरजती तोफांचे झुंझुने मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे